पंढरपूरमध्ये सध्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा सुरू आहे। ही शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी संपूर्ण देशातून हजारो भाविक पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र शिव महापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडलाय। या ठिकाणी नेमकं काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणया। आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी लाखो भक्तांचा महासागर सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बसून आहे। लोक जागा मिळेल तिथं गेल्या 48 तासांपासून बसून आहेत। ही कथा पाहण्यासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचा सर्वच ठिकाणी मोठा भक्ती वर्ग असल्यामुळे लाखोंचा जमाव कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवस रात्र ठाण मांडून बसलाय। मात्र अशातच काल गर्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कार्यक्रमासाठी पंढरपुरात आलेल्या भाविक भक्तांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केलेली आहे। गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला हात साफ करण्याचा प्रयत्न करत असताना याची खबरदारी घेत पंढरपूर शहर पोलिसांनी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी 13 महिला व 1 पुरुष संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय। पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी कारवाईची माहिती दिली आहे। याबाबत शहर पोलीस ठाण्यात 4 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत व सुमारे 14 ते 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय।